आयुष्यात काही जण जगण्यासाठी किती धडपड करतात तर काही जण जगण्याला कंटाळतात. तुम्ही कधी विचार केले काय, जर हे दोन्ही सिनेरियोज एकाच वेळी एकाच ठिकाणी घडले तर काय होईल? आज आपण अशाच एका वेगळ्या सब्जेक्टवरच्या सिनेमाबद्दल बोलणार आहोत, ज्याचं नाव आहे हा सिनेमा खरंच काहीतरी वेगळं सांगतोय की नुसतीच हाईप आहे? चला तर मग बघूया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे यश आणि तुम्ही पाहताय रिव्ह्यू कट्टा. सिनेमाची गोष्ट आहे सचिनची, जो एक साधा ऑटो रिक्षा चालक आहे. त्याला त्याची दत्तक घेतलेली मुलगी वाचवण्यासाठी पैशांची खूप गरज असते, कारण तिच्या हृदयाला एक छोटंसं होल असतं. तिच्यावर सर्जरी करण्यासाठी सचिन हताश होऊन एका बँकेतून पैसे चोरतो, पण पळून जाताना तो एका जुन्या चाळीत एका म्हाताऱ्या जोडप्याच्या घरात जातो, जिथे त्याला एक मोठा शॉक मिळतो. कारण तो माणूस भास्कर वानखेडे आपल्या बायकोचा सविताचा खून करण्याचा एक प्लॅन करत असतो आणि नंतर कळते की त्याला स्वतःलाही मरायचं आहे. एका बाजूला सचिन आपल्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी धडपडतोय आणि दुसऱ्या बाजूला हे जोडपं जीव संपवण्याचा विचार करतायत. पुढे काय होतं, सचिन आपल्या मुलीला वाचू शकतो का, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सिनेमा बघूनच मिळेल. खरं सांगायचं तर या सिनेमाची स्क्रिप्ट खूप वीक आहे. खास करून पहिल्या हाफमध्ये हा सिनेमा खूप स्लो होतो. सिनेमात कॉमेडी टाकण्याचा प्रयत्न केला आहे, पण तो कम्प्लिटली फेल आहे. काही सीन्स इतके इंटरेस्टिंग वाटतात की हसू तर दूरचं, पण तुम्ही बोर नक्कीच होऊन जाल. पण या सगळ्या कमतरतांमध्ये एक गोष्ट जी तुम्हाला शेवटपर्यंत बसवून ठेवते ती म्हणजे कलाकारांचा अभिनय. सिद्धार्थ जाधव, डॉक्टर मोहन आगेश आणि रोहिणी हट्टंगडी यांनी खूप छान काम केलं आहे. त्यांच्या अभिनयामुळेच हा सिनेमा कुठेतरी टिकून राहतो. सिनेमाचा शेवट मात्र डेफिनेटली चांगला आहे. त्यात एक शॉक व्हॅल्यू आहे, पण चांगला अभिनय आणि एक चांगला शेवट असून सुद्धा सिनेमा तुम्हाला इमोशनली कनेक्ट करू शकत नाही, ही त्याची सर्वात मोठी कमतरता आहे. सिनेमाचं डायरेक्शन आणि एडिटिंग खूप डल वाटतो. गाणी आणि बॅकग्राऊंड म्युझिक पण ॲव्हरेज आहेत. या सगळ्या गोष्टींमुळे हा सिनेमा एक ॲव्हरेज अनुभव देतो. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता मी या सिनेमाला 2 स्टार देईन, कारण यातला चांगला अभिनय आणि एक चांगला क्लायमॅक्स पुरेसा नाही, खास करून जेव्हा स्टोरी आणि स्क्रीन प्ले कमजोर आहे. तुम्ही हा सिनेमा बघितला का, कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तुमचे ओपिनियन्स जाणून घ्यायला मला आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, बघत राहा रिव्ह्यू कट्टा.